नमस्कार, ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघूया व्हिप क्रीम आणि केक। तर व्हिप क्रीम बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण हे उलटं केल्यानंतर व्हिप क्रीम आपली पूर्ण फेटलेली आहे, पण तसं नाही आहे। हिचं टेक्स्चर खूप घट्ट असावं, जेणेकरून आपण याच्यामध्ये बीटर टाकतो तर याचं टेक्स्चरला एक लेयर आलेली असते। तुम्ही बघा याच्यामध्ये ही जी लेयर आलेली ही पूर्ण अशी लेयर आलेली पाहिजे, तरच आपला केक हा छान होतो। नाहीतर ती क्रीम पूर्ण पातळ होते आणि आपला केक आपण ज्यावेळेस एक वरती एक लेयर ठेवतो ना, तर तो खाली घसरून जातो। त्याच्यामुळे ही व्हिप क्रीम बघा मी एकदम घट्ट करून घेतलेली आहे बीटरच्या सहाय्याने। बीटरची व्हिप क्रीम पूर्ण काढून घ्यायची आपण आणि आता आपण करूया केकला सुरुवात। तर मला ही ऑर्डर आलेली होती बटरस्कॉच केकची। तर मी ते पहिले बटर केक करण्यासाठी आपल्या याला एक छानपैकी क्रीम लावून घेते। त्याच्यावरती बेस ठेवून आपण शुगर सिरप आणि करून घेऊया। याच्या शुगर सिरपमध्ये मी बटरस्कॉच टाकलेलं आहे, पूर्ण केकवरती टाकून घ्यायचं आहे आपल्याला। कारण हे शुगर सिरप वगैरे टाकल्यानंतर आपला केक हा सॉफ्ट होतो आणि खायला पण टेस्टी लागतो। आणि शुगर सिरप करत असताना एक गोष्टीचा विचार घ्यायचा आहे की त्यांना गोड हवाय की थोडा लाईट गोड हवाय। गरमी असली की आपली व्हिप क्रीम खूप वितळते आणि आपला केक। आणि एक लक्ष ठेवा, आपण ज्यावेळेस केक करतो पॅच्युल हा 90 डिग्रीमध्येच ठेवायचा आहे आपल्याला। 90 डिग्रीमध्ये ठेवल्यानंतर आपला केकची फिनिशिंग छान येते। पूर्ण क्रीम लावून घ्यायची 90 डिग्रीमध्ये ठेवून आणि साईडने क्रीम क्लीन करून घ्यायची। कारण आपण जेव्हा साईडने क्लीन करतोय तेव्हा त्या केकची आपली एक फिनिशिंग येते। आणि हा पॅच्युला आपण परत त्याला क्लीन करून घ्यायचा। आणि आता टाकूया बटरस्कॉच क्रश। बटरस्कॉच क्रश टाकायचा, त्यामुळे टेस्ट छान येते। टाकून पूर्ण याच्यावरती आपण पसरून घेऊया याला। बघा छानपैकी त्याला पसरून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यावरती टाकूया आपण बटरस्कॉचचे नट्स। आणि व्हिप क्रीम शक्यतोवर वेळेवरच फेटून घ्यायची, अगोदर आपल्याला बिलकुल फेटायची नाही आहे। आता दुसरी लेयर टाकून घ्यायची आणि परत याच्यावर शुगर सिरप करायचं आहे, तीच प्रोसिजर आहे। पूर्ण याच्यावरती शुगर सिरप करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप जास्त गोड पण सिरप करायचं नाही की खूप गोड केक होतो मग। आता परत आपण याच्यावरती व्हिप क्रीम टाकून घेऊ। बघा मी 90 डिग्रीमध्येच घेऊन त्याला, आणि 90 डिग्रीमध्ये घेतल्यानंतर क्रीम पण छान लागते। आपला केक पण सॉफ्ट होऊन जातो, परत करायला पण सोपं। कारण 90 डिग्रीमध्ये घेतल्यानंतर एक सारखी लेयर येऊन जाते त्याची क्रीमची। आणि जेव्हा पण आपण केक करतो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की पॅच्युला आपला हा क्लीनच करून घ्यायचा आहे आपल्याला। कारण तुम्ही जर तोच पॅच्युला वरती लावला तर ती क्रीम परत पॅच्युलाला लागणार आणि आपल्या केकची फिनिशिंग येणार नाही। आता परत बटरस्कॉच टाकून आपण त्याला तीच प्रोसिजर करून घेणार आहोत। क्रशनं काय होतंय, आपल्या केकची टेस्ट बदलते आणि आपण जेव्हा कस्टमरला देतो त्यांना पण आवडतो। त्याच्यामुळे बटर क्रश टाकायचंच त्याच्यामध्ये। आणि आता वरतून टाकूया परत नट्स। नट्स खूप प्रमाणात टाकायचे, कारण ते खायला पण छान लागतात आणि मुलांना पण आवडतात। आता परत आपण याच्यावरती तिसरी लेयर ठेवून घेऊ आणि कट करताना त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला।
लेयर पाडताना एका ह्याच्यामध्ये आपल्याला 3 लेयर पाडायचे आहे. ज्यावेळेस आपण आयसिंग वगैरे करतो मग त्यावेळेस आपला केक पण छान दिसतो आणि खायला पण छान लागतो. पूर्ण शुगर सिरप करून घ्यायचं. आणि शुगर सिरप विसरलं तरी चालतं, एखाद्या वेळेस चुकून तुमच्याकडून होऊ शकतं, तुम्ही जर नवीन असेल तर. पण शक्यतोवर शुगर सिरप करून घ्यायचं. बघा 90 डिग्रीमध्येच मी क्रीम लावून घेते पूर्ण केकला. एकसारखी लेयर येते आपली. आणि हा साईडने क्लीन करू. आणि साईडने क्लीन करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे जे क्रश आलेले तिच्यामध्ये क्रंच वगैरे हे आपण एका प्लेटला वेगळे पुसून घ्यायचे. जर आपण हा स्पॅच्युला तिच्यामध्ये टाकला तर आपल्या केकला ते बाहेरून दिसून येतात. त्याच्यामुळे ते एका प्लेटमध्ये किंवा एका भांड्याला पुसून घ्यायचे. आता फ्रेश क्रीम घेऊन लेफ्ट राईट कारण काय होतं, आपण जेव्हा लेफ्ट राईट करतो जी शिल्लकची क्रीम असते ती समोर येऊन जाते आणि आपला केक छान होतो एका ह्याच्यामध्ये. बघा तुम्ही, मी त्याच दिशेने लावत घेते पूर्ण केकला. पूर्ण लेफ्ट राईट क्रीम लावून केकची फिनिशिंग करून घेते. आपला केक रेडी झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये एक पीच कलर तयार करू. याच्यामध्ये मी रेड कलर आणि एक पिंक कलर मिक्स करून आपण याचा पीच कलर तयार करणार आहोत. कारण प्रत्येक केकचा कलर जर करायचा म्हटला तर आपल्याकडे त्या गोष्टी नसतात, त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे पण वेगवेगळे कलर तयार करू शकतो. बघा मी एका प्लेटमध्ये घेऊन हा कलर तयार करत आहे. आणि कलर हा खूप कमी प्रमाणात यूज करायचा असतो आपल्याला. कारण तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर यूज केला तर काय होणार, आपल्या केकला आपल्या क्रीमला पाणी सुटणार. आणि पाणी सुटले तर आपल्या केकची फिनिशिंग येत नाही. त्याच्यामुळे हा लाईट कलरच तयार करायचा, खूप जास्त डार्क कलर तयार करायचा नाही आहे. आणि खायच्या वेळेस पण हा कडसर लागतो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आणि पिंक कलर हा खायला जेव्हा आपण केकमध्ये यूज करतो त्याची टेस्ट बदलते. हे कस्टमरला तुम्ही अगोदरच सांगायचं आहे, मी डार्क पिंक कलर यूज करणार नाही आहे. बघा आपला पीच कलर किती छान तयार झालेला आहे. आता आपण हा केकला लावून घेऊया. परत 90 डिग्रीमध्ये आपल्याला हे क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे. पूर्ण केकला फिनिशिंग करून घेऊ आपण. आणि जेव्हा आपण ऑर्डर घेतो त्यावेळी गोष्ट लक्षात घ्यायची, आपण कस्टमरला अगोदरच बोलवून घ्यायचं आहे, नाहीतर वेळेवरती आपल्याला प्रॉब्लेम जातो. डार्क कलर करण्याच्या नादात आपण आपला केकचा पचका करून घेतो. पूर्ण केकला मी क्रीम लावून घेते पीच कलरची. स्पॅच्युलाच्या साहाय्याने पूर्ण याला क्लीन करून. आणि साईडची पण क्रीम आपली स्पॅच्युलाला शिल्लकची येऊन जाते. बघा लेफ्ट आणि राईट. केक करायला पण सोपा जातो. आता इथे आपण पूर्ण क्रीमने केक कव्हर करून घेणार आहोत. मी पूर्ण केक आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने कव्हर करून घेते. ही ऑर्डर मला वेळेवर आलेली होती, मी त्याच्यामुळे ही बेस वगैरे त्याचा व्हिडिओ काही बनवलेला नाही आहे. पण हा बटरस्कॉच केक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बटरस्कॉचचा व्हिडिओ केक कसा केला बेस नक्की ट्राय करेल बनवायचा. आता आपला केक बघा तयार झालेला आहे. आता आपण याला देऊया छानपैकी फिनिशिंग. बघा किती छान फिनिशिंग. आणि आपण नवीन जर असेल तर स्लोमध्येच आपल्याला केकची फिनिशिंग करायची आहे.
बघा त्याचं टेक्स्चर किती क्लीन दिसतोय आपला केक. आता एक नोझल घेऊन याच्यामध्ये आपण व्हाईट क्रीम भरून घेऊ. आणि पहिली मी पायपिंग बॅग घेऊन ती कट करून तिच्यामध्ये नोझल टाकले. आता याला देऊ आपण बेकरी स्टाईल डिझाईन. आपल्याला अपोजिट साईडच घ्यायचं आहे म्हणजे आपला केक छान दिसतो. एक व्यवस्थितपणा असतो आपल्या डिझायनिंगमध्ये पण. आपल्याला एक साईड लेफ्ट एक साईड राईट करून त्याला प्रेस करायचं आहे. छान व्हाईट फ्लावर दिसतं मग केकवरती. पूर्ण केकला आपण कव्हर करून घेणार आहोत व्हाईट फ्लावर्सने. बघा छान वाटत आहे आपले फ्लावर्स. आता यावरती आपण छानपैकी एडिबल्स टाकून घेऊ म्हणजे तो केक अजून छान दिसेल. आणि मी खालच्या साईडने छोटे छोटे डॉट देऊन खालची कव्हर पण तयार करून घेते. आपण ज्यावेळेस खाली साईडने डॉट्स देतो हा केक मोठा दिसतो आणि छान दिसतो. त्याला पूर्ण फिनिशिंग येऊन जाते आपल्या केकला. पूर्ण याला मी कव्हर करून घेते. एक पायपिंग बॅग घेऊनच मी हे करत आहे कारण याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं मी नोझल यूज केलेलं नाही आहे. कारण आपण जेव्हा नवीन नवीन ट्राय करतो इतके नोझल घेणे म्हणजे शक्य पण नाही आपल्याला. मी पूर्ण केक खालच्या साईडने कव्हर करून घेतलेला आहे पायपिंग बॅगमध्ये व्हिप क्रीम टाकून. बघा छान दिसतोय आपला केक. आणि आता इथे लावूया हॅपी बर्थडेचं टॉपर. टॉपरने आपल्या केकला अजून छान फिनिशिंग येते. आणि छोटे छोटे इडिबल्स टाकून घ्यायचे कारण पीच कलर आहे आपला. तर हा इडिबल्स टाकल्यानंतर ते अजून छान दिसणार आणि केक पण छान दिसतो. बघा आता झालेला आहे आपला केक रेडी. कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर केक शिकायचे असेल तर मला कमेंट करा.